खरं तर हा व्हिडिओ पोस्ट करायला ना खूप वेळ झालेला आहे. कारण संक्रांतीचा सण होऊन आता 15-20 दिवस होऊन गेलेले आहे. पण काय करणार, कामाच्या व्यापामुळं आणि घरगुती ह्याच्यामुळं ना व्हिडिओ अपलोड करायला उशीर झालेला आहे. एडिटिंगच केलेलं नव्हतं. आणि हा व्लॉग आहे संक्रांतीचा, जे की आम्ही अशा प्रकारे तयार झालो होतो. बायकांना हौस फक्त वर्षातून 2 वेळा हौस करता येते, की एक संक्रांतीचा सण आणि दुसरा म्हणजे वटपौर्णिमेचा सण. कसं काय म्हणजे काय विशेष आहे बघा ना. दोन्ही सण म्हणजे नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्यात राहू अशा प्रकारे. ह्या बघ, आज ह्या वर्षी संक्रांत अशा मुहूर्तावर आलती ना, त्या दिवशी एकादश पण होती. त्यामुळं ना व्यवसायाचा टाईम हा 3:30 नंतर न होता. आणि जायला उशीर झाल्यामुळं ना गर्दी पण खूप होती. आणि काय सांगू तुम्हाला, लय हालत बेकार झाली होती. आणि हे बघा, घरी आल्यानंतर आमच्या इथले शेजारच्या काकूंना आम्ही अशा प्रकारे ववसलेलं आहे. आणि त्या काही येत नाही संक्रांतीला ववसायला बाहेर. त्यांची सून येते पण त्या येत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना घरगुरतीच ववसायला आलो होतो. मंदिरात पण इतकी गर्दी होती खूप लाईनीला. त्यामुळं ना व्हिडिओ शूट करायला काही आलंच नाही. जेवढा जमला तेवढा केला, कारण तिथं भजनी मंडळांचा पण कार्यक्रम होता आणि बाहेर पण गर्दी होती. त्यामुळे मी काय जास्त व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. परत त्यानंतर आम्ही दत्ताच्या मंदिरात पण गेलो होतो. तिथला पण थोडासा शॉट टाकलेला आहे. आणि इथं आमचं ववसायचं चाललं होतं. त्या काकूंना दरवर्षी मी घरी जाऊनच ओवसते, कारण त्या मंदिरात येत नाही, त्यांना आवडत नाही. म्हणजे पहिल्यापासून करत होत्या, पण आता जमत नाही, त्यांच्या गुडघे हे दुखतात. त्यामुळे ते काय बाहेर येत नाही. आणि त्यानंतरनं मग मस्त मस्त असे फोटोशूट केले होते. फोटोची आवड मला खूप आहे. जेवढे फोटो काढल ना तेवढे कमीच आहेत. कारण नटणं आणि फोटो हे माझ्या खूप आवडीचं आहे. जेव्हा मी मनसोक्त नटते ना, त्यावेळेस फोटोसुद्धा मनसोक्त काढते. कारण कसं असतं, फोटो हेच एक आठवण असते. ते कसं, ते म्हणतात ना, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. दिवस निघून जाते त्या, पण त्या क्षणाच्या ना त्या आठवणी असते त्या. ह्या संक्रांतीला आपण काय घातलं होतं, ह्या वटपौर्णिमेला काय घातलं होतं, दिवाळीला कोणती साडी घातली होती, नागपंचमीला काय केलं होतं, हे ना प्रत्येक सणाच्या आठवणी असते त्या. आणि हे शूट मस्तपैकी मी संध्याकाळी 5 वाजता टेरेसवर जाऊन केलं होतं. आमच्या शेजारच्या मुलीने मस्त अशा पोज देऊन मला फोटो काढायला लावले होते. तसं बघायला गेलं तर पोज मला देताच येत नाही बरं का, कोणी सांगितल्याशिवाय. पण केला प्रयत्न. आणि कसे वाटले माझे फोटो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा.